पंडित भीमसेन जोशी कला दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। हा कार्यक्रम सहकार नगरमधील कै वसंतराव बागुल उद्यानात आयोजित करण्यात आला। यावेळी पंडित भीमसेन जोशी कला दालनामधील पंडितजींच्या भिंतीवरील पुतळ्याचे अनावरण तसेच प्रदर्शनासाठी तयार करण्यात आलेल्या कला दालनाचे आणि सूर्यकांत मांढरे कला दालनाचेही उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार उल्हास पवार, विरोधी पक्षनेते आबा बागुल, महापौर मोहनसिंग राजपाल, उपमहापौर प्रसन्न जगताप, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, मनसेचे पक्षनेते रवींद्र धंगेकर, शिक्षण मंडळ अध्यक्षा संगीता तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, भीमसेन जोशींनी आपल्या पहाडी आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले, संतवाणीच्या गायनाला उंचीवर नेऊन ठेवले। परदेशातही त्यांनी आपली कला सादर करून रसिकांची मने जिंकली। मिले सूर मेरा तुम्हारा या पंडितजींच्या गाण्याने घराघरात आणि देशवासियांच्या हृदयात घर केले। या कला दालनाच्या उपक्रमाचे अनुकरण इतर महापालिकांनीही करावे, अशा प्रकारे सांस्कृतिक वारसा जपावा असेही त्यांनी सांगितले। परंतु त्याचबरोबर गेल्या शासनामध्ये गेल्या सरकारमध्ये सहकार मंत्री सन्माननीय श्री हर्षवर्धन पाटील हे सांस्कृतिक कार्य मंत्री असताना देखील त्याच वेळी पंडितजींच्या नावाने शिष्यवृत्ती देण्याचा एक निर्णय जवळजवळ झाला होता, तो घोषित होऊ शकला नव्हता, जाहीर झाला नव्हता। मी या ठिकाणी आज जाहीर करतो की तो निर्णय आम्ही त्यातला सगळे तांत्रिक बाबी पूर्ण करू पंडितजींच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्कॉलरशिप शिष्यवृत्ती शास्त्रीय संगीताकरता महाराष्ट्र शासनातर्फे सुरू केली जाईल। सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, पंडितजींच्या वतीने मी भारतरत्न पुरस्काराचा स्वीकार केला आणि त्यांना तो पुरस्कार पुण्यात आणून दिला। तो क्षण माझ्या मनात कोरलेला आहे असेही ते म्हणाले। आबा बागुल म्हणाले, या कला दालनाच्या देखभालीसाठी टेंडर न काढता कलाकारांची समिती नेमून त्यांना याच्या देखभालीची जबाबदारी देण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे। तसेच पंडितजींच्या नावाने टपाल तिकीट चालू करावे असेही त्यांनी सांगितले। यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, आमदार उल्हास पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले। दूरचित्रवाणीच्या पडद्यावरचं त्यांचं मिले सूर मेरा तुम्हारा या गाण्यानं आबाल वृद्धांना मोहित केलं। मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा सूर की नदियां हर दिशा से बहे सागर में मिले बादलों का रूप लेकर बरसे किराणा घराण्याची गायकीची ध्वजा त्यांनी उंच फडकावत ठेवली। सुरासुरातून मन जोडली। पंडित भीमसेन जोशींना भारतरत्न मिळाले। तेजानं तळपणारे ते स्वर भास्कर ठरले। स्थिती, उत्पत्ती, लय हे सृष्टीचक्र मध्य माणसालाही लागलं। सूर्यही असताना जातो, मैत्रीच्याही सावता होते आणि जीवन कधीतरी शेवटाला जातो। पण पंडित भीमसेन जोशींसारख्या व्यक्ती मात्र अमरत्वाचा निर्णय घेऊन येतात। आज ते देहानं आपल्यात नसले तरी त्यांच्या दैवी स्वरानं सतत चराचरात धरून राहिले, मनामनात उमटत राहिले त्यांच्या बुलंद आणि आश्वासक स्वरात। जननी नेत्र
गाव